हरिओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 265. रश्मी सूर्याचे आथी परिबिंबा बाहेरी जाती, म्हणोनी बोधसंपत्ती उपमा नोहे. अर्थात सूर्याची किरणे सूर्याच्या कक्षेबाहेर जातात आणि यामुळे याचा दृष्टांत आत्मपरब्रह्माला देता येत नाही. माऊली म्हणतात की सूर्याचा दृष्टांत आत्मपरब्रह्माला देता येत नाही, कारण सूर्याची किरणे सूर्याच्या कक्षेबाहेर जातात. सूर्याच्या किरणांमुळे सृजन होत असते हे सत्य आहे, परंतु ते सूर्याबाहेर होत असते. सूर्य ऊर्जा प्रसवितो, प्रकाश प्रसवितो, परंतु सूर्य स्वतःचे स्वतः सूर्यब्रह्म सूर्यविश्व निर्माण करत नाही. त्याचा उपयोग बाह्यभागी अन्यांकडून केला जातो. त्याची ऊर्जा तो स्वतः टिकवून ठेवू शकत नाही. तो स्वतः सृजन करू शकत नाही. ही सूर्याची मर्यादा आहे. तथापि आत्मपरब्रह्माची परमदिव्य ऊर्जा ही आत्मपरब्रह्माची मर्यादा ओलांडत नाही. ती आत्मपरब्रह्माच्याच कक्षेत कार्य करते. तेथे तिच्यामुळे उत्पत्ती स्थिती लय असे होत राहते. आत्मपरब्रह्माची ऊर्जा सतत आतल्या आत पुन्हा पुन्हा वापरली जाते. व्यय होते आणि पुन्हा त्यामधून निर्मिती होते. या योगे तिचा क्षय होत नाही, ती अव्यय राहते. आपल्याला हेच शिकायचे आहे. कोणत्याही कामाचे आयोजन नियोजन असे काही करावे की ते काम सतत अव्याहत जसे नेमून दिले आहे तसे सुरू राहील. यालाच मेक ए रूल अँड फॉलो इट. व्यवस्थापनाची घडी बसवा आणि मग फक्त त्याची अंमलबजावणी करत राहा असे म्हटले जाते. ओवी क्रमांक 263. आणि पल्लेचा दोडा न पडता तडा, जगत व कापडा न भरेची की. कापसाचे बोंडाला तडा गेल्याशिवाय जगाला कापड मिळत नाही. कापसाच्या बोंडाला तडा गेल्याशिवाय त्यामधून कापूस बाहेर येत नाही. तसे जर नसते तर त्यामधून होणाऱ्या सृजनामुळे त्याची उपमा आत्मपरब्रह्माला देता आली असती. कारण आत्मपरब्रह्मामधून सृजन होताना काहीही भंजन होत नाही. त्यामधून सातत्याने कैवल्य आनंद स्रवत असतो. ओवी क्रमांक 264. सोनयाचा रवा खेपणाचा ठेवा, अवघियाची अवयवा लेणे नव्हे. अर्थात सोन्याची लगड हे सोने आहे, तथापि ती अवयवांवर दागिना म्हणून घालता येत नाही. माऊली सांगतात की सोन्याची लगड असते, ती जशीच्या तशी अंगावर दागिना म्हणून घालता येत नाही. ती वितळवून त्यामधून विविध प्रकारचे दागिने तयार करून ते अंगावर घालता येतात. याचप्रमाणे तयार केलेला दागिना वितळवून त्यापासून पुन्हा अन्य दागिना तयार करता येतो. तेच सोने परत परत वापरता येते. याचप्रमाणे आत्मपरब्रह्मामधून निर्माण झालेले वस्तुजगत जसेच्या तसे वापरता येत नाही. त्यामधून उपयुक्त अशा वस्तू तयार केल्या जातात. त्यांचा कार्यकाल संपला की त्या तात्पुरत्या नष्ट होतात आणि त्यामधून पुन्हा नवनिर्मिती होते. असे सतत होत राहते. यामुळे विश्वात सतत नाविन्य टिकून राहते. तसेच विश्वात काहीही कायमकरिता नष्ट होत नाही आणि काहीही पूर्णपणे नवीन उत्पन्न होत नाही. जे निर्माण होते, तयार होते, ते मागील एखाद्या वस्तूचे नूतनीकरण असते. फक्त वस्तूचा आकार, विकार, गुणधर्म यात बदल होतो. सोन्याची लगड असते, ती जशीच्या तशी दागिना म्हणून अंगावर घालता येत नाही.
ती लगड वितळवून त्यामधून दागिना घडवावा लागतो आणि मगच तो दागिना अंगावर घालता येतो. अशा प्रकारे अनेक गोष्टी आहेत की त्यांच्यात बदल करूनच त्यांची उपयुक्तता सिद्ध होते. आत्मपरब्रह्म ज्या परमस्थितीत आहे त्यामधून सृजन होऊ शकत नाही. त्याचे जडात रूपांतर व्हावे लागते, त्यामधून द्वंद्व निर्माण व्हावे लागते, तेव्हाच त्यामधून येथे सृजन होऊ शकते. यामुळे त्या निर्माणात रममाण न होता त्या सृजनामागील अद्वैत आत्मपरब्रह्म जाणावे लागते, तरच त्याची सत्य ओळख होते. ओवी क्रमांक 265. न फेडिता आडवावो, दिगंतौनी दिगंता जावो, नये मा पावो उपमा काई. अर्थात एका दिशेहून दुसऱ्या दिशेला जायचे असेल तर त्यामधील सर्व अडथळे दूर करून मगच जाता येते. तथापि आत्मपरब्रह्माला हेही लागू होत नाही. माऊली सांगतात की आपल्याला एका दिशेहून किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या दिशेला किंवा ठिकाणी जायचे असेल तर सर्वप्रथम यात काही अडथळे असतील तर ते अगोदर दूर करावे लागतात आणि मगच आपण तिकडे जाऊ शकतो. आपण जड आहोत, आपण जडात वावर करत असतो, यामुळे आपल्या हालचालींवर या जड गोष्टींचे बंधन येते. तथापि आत्मपरब्रह्माचा विशेष असा आहे की त्याला सर्व ब्रह्मांडामध्ये जर कोठे जायचे असेल तर त्याला कशाचाही अडथळा होऊ शकत नाही, कारण ते सूक्ष्माहूनही सूक्ष्म आहे. या ब्रह्मांडात त्याच्या इतके सूक्ष्म काहीही नाही. यामुळे त्याच्या मार्गात जर काही जड असेल तर ती अडचण दूर न करता ते त्यामधून सहजच पार होते. आपल्याला जीवन जगताना अनेकविध अडचणी येतात आणि आपण त्या दूर करून इच्छित साध्य करतो, परंतु अनेक वेळा काही अडचणी आपण दूर करू शकत नाही. अशा वेळी आपण निराश होतो, आपल्याला वैषम्य येते, आपले खच्चीकरण होते, आपण मानसिक आजारी होतो. यासाठी येथे माऊलींनी आत्मपरब्रह्माचा जो विशेष सांगितला आहे त्यामधील तत्व समजावून घ्यावे. या ओवीतील तत्वाप्रमाणे, उपदेशाप्रमाणे आपण जीवन जगताना ज्या अडचणी येतात त्याचे 2 भाग आहेत. 1. आपण पार करू शकतो अशा अडचणी. आपण आत्मपरब्रह्माचा अंश आहोत, यामुळे अशा अडचणी आपण आत्मपरब्रह्माच्या मर्जीने पार करतो. यात आपले काहीही कर्तृत्व नसते, ती त्याची मर्जी असते. याचा फुकाचा अहंकार बाळगू नये. जीवन जगताना अशा अडचणी दूर करून इच्छित साध्य करणे हा आपल्या सद्य जीवनाचा एक भाग असतो. त्यायोगे आपले संचित संपत असते. यात विशेष असे काहीही नसते. यात त्याची लीला असते. यासाठी आपल्याला सिद्धी मदत करतात, त्यांचा आदर करावा, याचा अवेर करू नये. अशा वेळी आपण अशा अडचणी दूर करताना ज्या हालचाली करतो त्यामुळे इतर अनेक गोष्टी अप्रत्यक्षपणे मार्गाला लागतात. त्यासाठीच आपल्यासमोर अडचण निर्माण केलेली असते. उदाहरणार्थ, आपण महत्त्वाच्या कामाकरिता बाहेर जाण्यासाठी गाडीपर्यंत जातो आणि लक्षात येते की गाडी पंक्चर झालेली आहे. यामुळे आपण रिक्षा करतो आणि मार्गस्थ होतो. आपल्यासाठी यात फार काही नसले तरी अशी अडचण येण्यात आणि ती अशा प्रकारे दूर करण्यात रस्त्यावरील रहदारीमध्ये भरपूर फरक होतो. याचे अनेक चांगले वाईट परिणाम होतात, परंतु जर आपण आपली गाडी घेऊन गेलो असतो तर हीच रहदारी वेगळ्या प्रकारे झाली असती, त्याचे अनेक वेगळे परिणाम झाले असते. यात आत्मपरब्रह्माची लीला असते. आपण वाचले असेल की सिने अभिनेता ऋतिक रोशन त्याच्या 2 मुलांसमवेत विमानाचे फर्स्ट क्लासचे तिकीट नाही म्हणून इस्तंबूल विमानतळावर थांबणार होता. तथापि त्याला इकॉनॉमी क्लासचे तिकीट तेथील अधिकाऱ्यांनी मिळवून दिले.
तो अशा इकॉनॉमी क्लासने कधी प्रवास करत नाही. तथापि त्याने त्याचा स्वीकार केला. त्याचे विमान उडून गेले आणि काही क्षणात विमानतळावर आतंकवाद्यांनी हल्ला केला. त्यात कित्येक जण मारले गेले. 2. आपण पार करू शकत नाही अशा अडचणी. ज्या अडचणी आपण पार करू शकत नाही त्यांचा आनंदाने अस्वीकार करावा. त्यांचा नाद सोडावा. ती त्या आत्मपरब्रह्माची मर्जी असते. यात आत्मपरब्रह्माची लीला असते. अट्टहास करून अशा अडचणी दूर करायचा प्रयत्न करू नये. आपल्या आशा या इच्छिताशिवाय जगण्याचा प्रयत्न करावा. त्यातच आपले हित असते. दीर्घकालाचा विचार करता त्यातच आपल्याला जास्त आनंद मिळतो. यासाठी सिद्धी आपल्याला सहकार्य करत असतात, त्यांचा मान राखावा. मला कोकणात राहून वनशेती करायची होती. तथापि यात कौटुंबिक अडचणी आल्या. यामुळे तो नाद मला सोडावा लागला. व्यापार करायचा होता, त्यात सरकारी विघ्ने आली, तोही नाद मी सोडला. आता काय करावे अशा विचारात असताना माझे ज्येष्ठ मित्र श्री अण्णा उर्फ मधुकर फुकणे यांना योगासने शिकवता शिकवता त्याचे क्लासेस केव्हा सुरू झाले ते मला समजलेही नाही. त्यांना सहजच विरंगुळा म्हणून आध्यात्मिक विषय सांगता सांगता त्याचा सत्संग केव्हा सुरू झाला ते मला समजलेही नाही. याच विषयांवर अनेक पुस्तके केव्हा लिहिली गेली ते मला समजले नाही. अनेक जन्मांचे पुण्य एकवटून मिळणार नाहीत असे साधक मला भेटले आहेत. आज माझ्यासारखा तृप्त, समाधानी, आनंदी मीच आहे. हरिओम.